जगात आज मोठ्या प्रमाणावरती अनेक समस्या निर्माण होत आहेत। त्यापैकी एक समस्या म्हणजे प्रदूषण। पृथ्वीवरील जीवसृष्टीला ज्या विशिष्ट अधिवासात नैसर्गिक परिस्थितीत जगते त्या सर्व पार्श्वभूमीला सामान्यतः पर्यावरण असे म्हटले जाते। पर्यावरणावरच सजीवांची निर्मिती, वाढ, रंगरूप, अस्तित्व या सर्व गोष्टी अवलंबून असतात। काही वेळा पर्यावरणामध्ये नैसर्गिक किंवा मानवी कारणामुळे सजीवांना काही गोष्टी बाधक ठरतात। अशा घटनांना आपण प्रदूषण म्हणतो। जीवसृष्टीच्या दृष्टीने अन्न, पाणी, हवा, वसतिस्थान या प्राथमिक गोष्टी आवश्यक असतात। त्या योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या पर्यावरणामध्येच जीवसृष्टीचे चक्र सुरळीत चालते। अशा सुरळीत पर्यावरणात सजीवांना प्रतिकूल किंवा अनिष्ट ठरणाऱ्या घटकांचा प्रवेश झाल्यास ते पर्यावरण जीवसृष्टीच्या दृष्टीने बाधक ठरते। पर्यावरणामध्ये निर्माण होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या अपायकारक पदार्थांना प्रदूषके असे आपण म्हणतो। या प्रदूषकांच्यामुळे पर्यावरण दूषित होण्याच्या क्रियेला पर्यावरणीय प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषण ज्या माध्यमातून घडते त्या माध्यमाच्या आधारे प्रदूषणाचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात। हवा प्रदूषण, ज्यामध्ये वाहने, औषधिक, विद्युत केंद्र यामुळे मोठ्या प्रमाणावरती हवेचं प्रदूषण होतं। जलप्रदूषण, ऊस कारखाने, रासायनिक कारखाने यामधून मोठ्या प्रमाणावरती टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात। ते शेवटी नद्या, नाले याद्वारे सागराला जाऊन मिळतात। त्यामुळे नद्यांचं जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावरती होतं। भूप्रदूषण, ज्याला मृदा प्रदूषण असं म्हटलं जातं। मृदा प्रदूषण मानवीय वेगवेगळ्या क्रियांच्यामुळे मृदेचं प्रदूषण होतं। याशिवाय प्रदूषण मुख्यत्वे नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकांच्या मुळे होतं। त्यावरून नैसर्गिक प्रदूषण आणि सांस्कृतिक प्रदूषण असे 2 प्रकार पडतात। नैसर्गिक प्रदूषण, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्वालामुखी, भूकंप यासारख्या आपत्तींचा समावेश होतो। सांस्कृतिक प्रदूषण, ज्यामध्ये आपल्याला ध्वनी प्रदूषण याचा समावेश करता येऊ शकतो। याशिवाय क्षेत्र आणि तीव्रता या आधारे प्रदूषणाचं वर्गीकरण आपल्याला करता येतं। स्थानिक प्रदूषण, ज्यामध्ये एखाद्या ठिकाणी एखादा ऊस कारखाना निर्माण झाला तर त्यातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ हे बाहेर पडतात, त्यामुळे स्थानिक प्रदूषण होतं। याशिवाय प्रादेशिक प्रदूषण, ज्यामध्ये मोठं क्षेत्र म्हणजे भोपाळ दुर्घटना आहे हे प्रादेशिक प्रदूषणामध्ये येतं। जागतिक प्रदूषण, आज आपण पाहतो की वातावरणामध्ये NO2, NO, SO किंवा SO2 यासारखे घातक द्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये सोडले जात आहेत। त्यामुळे जागतिक स्वरूपाचं प्रदूषण हे निर्माण झालेलं आहे। धन्यवाद।